प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार चांगला जोर धरताना दिसत असून मिरजेतील हडको कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या सभेमुळे प्रभागात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असून विजयाच्या दिशेने ठोस वाटचाल करत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे। या प्रचार सभेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार अय्याजभाई नाईकवडी, समीर मालगावे, प्रेरणा संतोष कोळी आणि सविता शेटजी मोहिते पाटील यांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। परिसरातील नागरिकांचा वाढता ओघ, घोषणाबाजी आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता या चारही उमेदवारांना मतदारांचा ठाम पाठिंबा मिळत असल्याचे जाणवत होते। या उत्स्फूर्त वातावरणामुळे विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढल्याचे दिसून आले। यावेळी सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी भाजपवर जोरदार शब्दात टीका केली। भाजपची सध्याची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असल्याचा टोला लगावत त्यांनी जे तमाशा बंद करायला आले होते त्यांनाच तमाशाचा इतका नाद लागला आहे की आज तेच तुंतुन घेऊन सर्वात पुढे उभे आहेत, अशा शब्दात भाजपच्या राजकारणावर घणाघात केला। या विधानानंतर सभास्थळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला। एकूणच हडको कॉलनीतील या कोपरा सभेमुळे प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रचारात निर्णायक आघाडी घेत विजयाचे समीप पोहोचल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। जयंत पाटील यांच्या रोखठोक आणि आक्रमक वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी दिवसात या प्रभागातील लढत आणखी एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणून भाजपची अवस्था एक पिंजरा नावाचा सिनेमा तुम्ही बघितला असेल, जुन्या लोकांनी तर त्यात पिंजऱ्यात एक मास्तर असतो। मास्तर गाव सुधारायला जातो, शिकवायला जातात आणि मग त्या गावात एक तमाशा असतो। सगळं गाव सारखं तमाशाला जात असतं। त्या गावातल्या तमाशा बरोबर बघत बघून मास्तर पण तमाशाला जायला सुरुवात करतो आणि शेवटी मास्तर एवढा तल्लीन होतो की ते तुंतुन घेऊन तो मास्तर तमाशात जाऊन उभा राहतो। म्हणजे तमाशा बंद करायला गेलेला मास्तर तमाशात मेन रोल प्ले करायला लागला, तुंतुन वाजवायला लागला। त्यामुळं तशी अवस्था झालेली आहे। म्हणून मी एक सांगतो, ये बंद करणे आये थे, जे म्हणत होते ना, खाने न दूंगा, खाऊंगा नहीं आणि खाने नहीं दूंगा, त्याच्याबद्दल आहे। ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे। अशी